तर या सचिन मॅन ऑफ द मॅच. काय बॅटिंग केली सचिनने, एकतर्फी झुंज दिली या मॅच मध्ये, मात्र फिनिश दयाने खूप चांगल्या प्रकारे केला. सचिन या टीमची खऱ्या अर्थाने ओळख आहे अनखरवाडा टीमची. 55 मध्ये 41 धावा त्याने बनवले त्या मॅच मध्ये. मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी इन्व्हाइट करतोय सचिन घरत साहेबांच्या शुभ हस्ते मध्ये आहोत. मॅन ऑफ द मॅच सचिनलाच. क्या बात आहे. मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहिलं तर कोल्ड्रिंकची बॉटल सुद्धा आपण पाहतोय. यशमादाई चिंतामण मगर जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडनं प्रत्येक सामन्यासाठी कोल्ड्रिंकची बॉटल आहे मॅन ऑफ द मॅच साठी. अभिनंदन सचिन, आणि पुढच्या मॅच साठी तुला शुभेच्छा असतील. 2 सामने जिंकलेत अनकरवाडा संघाने, जो संघ आपटीच्या स्पर्धेत सुद्धा फायनल मध्ये दाखल झालाय. रोशन संते ज्यावेळी स्टेटस ठेवतात आम्हाला माहिती पडतं, आणि सातत्याने अनकरवाडा कालही त्यांचा स्टेटस होईल की अनकरवाडा संघ फायनल मध्ये दाखल झाले. अभिनंदन सचिन, पुढच्या मॅच साठी तुला शुभेच्छा असतील. वळूया आपण आता. मॅच सुरू होते कुंदे विरुद्ध अंताडे. या मॅच साठी आपण ऐकूया पुन्हा एकदा पहिल्या सत्रासाठी करंजी काळन यांचा आवाज. गौरीशंकर यादव. यानंतर अजून एक चांगली मॅच, कारण की अनकरवाडा संघाने 2 सामने जिंकलेत. यातून विजेता संघाने त्यांची मॅच होणार आहे, त्यामुळे त्याही मॅच रंगतदार होईल. गौरीशंकर यादव, आपण थोडस कमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. गौरीशंकर यादव, आपको आना है मंच के ऊपर. ऐकूया करंजी काळन यांचा आवाज आपण पहिल्या सत्रामध्ये. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. कानिफनाथ क्रीडा मंडळ गोडसे आयोजित केंद्रीय पंचायती राज्यमंत्री चषक 2024च्या पहिल्या पर्वामध्ये आज हा पहिला दिवस आहे आणि 6वा सामना तुमच्या समोर आहे. काल भैरव अंताडे विरुद्ध धक्का बसलाय. धावफलकावरती आपण एकही धाव बघत नाहोत, पण त्या पुढे एक आकडा जोडला जाईल, कारण पहिली विकेट. ओ सॉफ्ट हँडने हे समोर पुश करण्याचा प्रयत्न. गोलंदाजाची बॉलिंग ऍक्शन जर आपण बघितली अगदी युनिक आहे. बॉलिंग मार्क वरतून तो निघतो, पुन्हा असं वाटतं की रनवे चुकलाय की काय, तो थांबतो, हळूवार पद्धतीने पुढे येतो. जेव्हा पंचांचा मागे असतो पुन्हा तो चालू होतो. असं वाटतं फलंदाजाला की रनवे मध्ये तो थांबलाय, पण तो थांबलेला नाही, तो पुढे येत असतो. ही त्याची बॉलिंग ऍक्शन आहे. हा त्याचा ग्रीप, त्यानंतरचा रनवे, रिलीज अँड फॉलो थ्रू. स्क्वेअर लेगला चेंडू. हो, चांगली फिल्डिंग, थ्रो आला. स्ट्रायकिंग एंडला रनआउटची संधी गमावलेली आहे. वेगाने धाव पूर्ण झालेली.
सांगतात नॉन स्ट्रायकिंगला थ्रो करायचं होतं, पण स्ट्रायकिंगला योग्य थ्रो आला होता. विकेट किपरला थोडासा वेळ लागला, ते लांब होते, तिथून येणं त्यांनाही थोडा वेळ लागणारच होता. त्यामध्ये एक धाव पूर्ण झालेली आहे. सिंगलने धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. आता पहिली धाव येत असताना धाव फलकावरती एक धाव फलकावरती, एक विकेटचं नुकसान. मठिया कुंदे हा संघ बॅटिंग करतोय. 6वा सामना तुमच्या समोर आहे. यानंतरची मॅच, मागच्या मॅचचा विजेता राजेश शिवछत्रपती अंकर पाडाने मागची मॅच जिंकली. पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला ते पाहायला मिळणार आहेत. कोलवाडा पाथा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला कॅच ड्रॉप. थ्रो स्ट्रायकिंग एंडला केला जातोय. विकास होते मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच, ज्याने खूप चांगली गोलंदाजी केली होती स्लॉगर मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला असं वाटलं एक सहज सोपा झेल आहे, पण कॅच ड्रॉप झालेले. जीवनदान मिळते लेफ्टी विकीला. मठिया कुंदेचे टॉप ऑर्डर मधले आक्रमक शैलीचे फलंदाज आहेत. त्याला जीवनदान, त्यानंतर सिंगल. स्ट्रायकिंग एंडला आता कुमार. पुन्हा विकास असेल ऍक्शन मध्ये. चेंडू हवेमध्ये पोहोचला, चेंडूवरती इथे कॅच ड्रॉप. लागोपाठचा 2 चेंडूंवरती विकासने दिलेले आहेत 2 जीवनदान. विकी अगोदर, त्यानंतर कुमार. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. धाबा फलकावरती धाबा पाहायला मिळत आहेत. मठिया कुंदेचा 3 विकेट पडलेले असताना एक आफ्टर फर्स्ट ओव्हर 3 for 1. यस डीजे. संधी आली होती, 2 कॅचेस ड्रॉप झाल्या, अन्यथा आणि काही विकेट पाहायला मिळाले असते आपल्याला. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती गोलंदाजाचे. वेगवान चेंडू आहे, मागे विकेट किपर कडे आलाय. डॉट बॉल. पहिल्या गोलंदाजाची बॉलिंग ऍक्शन मला स्मरणात राहील, आठवणीत राहणारी आहे. कारण ज्या पद्धतीने ते बॉलिंग मार्क वरतून अगोदर येतात, मध्ये हळूवार पद्धतीने जणू काही चालतात, पुन्हा ते सुरू होतात. वापिच होता लॉंग ऑनला लॉफ केलेला. डीप मध्ये फिल्डर आहे. सिंगलने धावसंख्या पुढे जाईल. धावा तुम्हाला पाहायला मिळत असताना 4 धावा. प्रगतीपथावर आपण सध्या जर बघितलं तर दुसरं षटक आहे. धावा 4 आपल्याला पाहायला मिळतात. वाऱ्याचा वेग आहे, लेफ्टी साठी तो ऍडव्हान्टेज असणार आहे. विकी स्ट्रायकिंग एंडला. ओव्हर द विकेट गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग फिल्डर सेट करण्यात आला. विकास डीप मध्ये मिड विकेट, डीप मध्ये काऊ कॉर्नर, डीप मध्ये लॉंग ऑन साइडला 4. टोला लागलाय, फॉलो थ्रो मध्ये अडवलाय चेंडूला. धाव मिळणार नाही. आणखी एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतात ब्लॉक हॉल मध्ये. खोलात ठेवत असताना चेंडूला आपण बघत आहोत गोलंदाज अजयला. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली बॉलिंग केली होती काल भैरव अंताडेचा गोलंदाजाने, जेव्हा वीरा 11 बापसेही संघ होता. अवघ्या 26 धावांवरती त्यांनी थांबवलं होतं. ओ या वेळेला वेगवान चेंडू ऑफस्टंपचा बाहेर पडला, बरोबर गेला विकेट किपर कडे. डॉट बॉल. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. सुंदर गोलंदाजी, ऍक्युरेसी पाहायला मिळते गोलंदाजाकडे. फुलर लेन यावेळेला डॉट बॉल. बॅट स्विंग जोरदार आहे, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. रेंज मध्ये देत नाहीयेत फलंदाजाला. माइंडसेटशी खेळत असताना गोलंदाज अजय. धावा स्थगित आहेत, फक्त आपल्याला पाहायला मिळतात त्या 4. पुढे आला, लॉफ केला फिल्डर डीप मध्ये, त्याचा
वरतून असं वाटलंय जातोय की काय, उभा होता तो एक चांगल्या झेलने डाव संपला फलंदाज विकीचा. दुसरा झटका 4 वरती बॅटिंग करणारा मठी ऐकून दिला. 2 षटकाचा खेळ संपन्न. प्रभू श्री रामांच्या मंदिराचा प्रत्येक गावामध्ये दिवाळी साजरी करण्यात आली. ज्या जल्लोषाने, ज्या उत्साहाने 500 वर्षानंतर प्रभू श्री रामांचं स्वागत जे आपण केलं. धाव फलकावरती फक्त आपण बघत आहोत त्या 4 विकेट पडलेल्या असताना 2. लांबून ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, डॉट बॉल पण इथे वाईट. अंपायरचा इशारा आलेला आहे. थोडासा वेळ घेतला त्यांनी, पाहत होते. सचिन मात्रे खरं तर फार विनोदी आहेत, आक्रमक शैलीचे फलंदाज आहेत आणि सध्या अंपायरच्या भूमिकेमध्ये. फुल टॉस अँड लॉफ केला लॉंग ऑन द फिल्डर आहे डीप मध्ये. पहिल्या बाउन्स वरती कव्हर करतील. 1 धाव पूर्ण झालेली आहे. सिंगलच्या साह्याने धावसंख्या पुढे जात असताना आपण बघतोय 6 धावा धावा फलकावरती. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती आलेला आहे विश्वास. सचिन मात्रेने यंदाच्या अंगामध्ये स्वर्गीय रतनबा पाटील स्मृती चषकामध्ये अर्धशतक झळकावलं. मॅच जिंकून दिली होती 54 धावा ठोकत असताना आणि 26,000 इतक्या रोख रकमेचा तो हकदारी ठरला होता, जो आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. अंपायरच्या भूमिकेमध्ये गोलंदाज तयार. आदरणीय गुरुनाथजी पानसरे साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. यांच्याकडून आम्हाला उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षकासाठी सर्व ट्रॉफी स्पॉन्सर्ड करण्यात आलेल्या आहेत. साहेबांचा मी मनापासून आभार व्यक्त करत आहोत. सुस्वागतम केंद्रीय पंचायती राज्यमंत्री चषक 2024 मध्ये. येस अंपायर, व्हाईट बॉल. येस 7 धावा धावा फलकावरती आहेत. रेंज मध्ये होता, लॉंग ऑनला लॉफ केलाय, डीप मध्ये फील्डर जज करतोय. खूप सुंदर क्षेत्ररक्षण. थ्रो येतोय स्ट्रायकिंग एंडला, तोपर्यंत आपण बघत आहोत धावा पूर्ण झालेल्या 2. या डावामध्ये विकास कडून 2 कॅचेस ड्रॉप झालेले आहेत. मात्र तिथे एक झेल खूप चांगला टिपला होता काऊ कॉर्नरला, तेव्हा फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला होता सुधीरने. आणि आता फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला आदेश. स्कोर चेक करायचं. येस आपण चेक करूया. कार्यसम्राट सरपंच कुंदेचे आदरणीय मुकेशजी शेलार साहेब यांचं आगमन झालेलं. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मी त्यांना विनंती करेन की आपण मंचावरती आमच्या कुंदेची मॅच ही सुरू आणि कार्यसम्राट सरपंच कुंदेचे आदरणीय मुकेशजी शेलार साहेबांचं शुभ आगमन. सहर्ष स्वागत. केंद्रीय पंचायती राज्यमंत्री चषक 2024 मध्ये सेव्ह करण्यात आलेला आहे का? येस कार्यसम्राट सरपंच मुकेशजी शेलार साहेबांचं आगमन झालेलं आहे. कुंदे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि साहेबांचं आगमन होत असताना मनपूर्वक सहर्ष स्वागत. येस मॅच सुरू ठेवा. आपण चेक करण्यात येतोय. ऑन ग्राउंड अंपायरच्या डिसिजनचे सहमत आहोत आम्ही. सेव्ह करण्यात आलेले आहेत. ओ कट करण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंप हलका बाहेर. डॉट बॉल आपण बघत आहोत. धावसंख्या जर आपण बघितली तर ती फक्त पाहायला मिळते 9 धावा. वाढवावा लागेल धावसंख्येचा वेग, त्यासाठी काउंटर अटॅक करावा लागेल. मठी आई कुंदेचे फलंदाज टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करत आहे. रेंज मध्ये होता, ऑन साइडला उडवला, स्क्वेअर लेगला फिल्डर जज करतायत. 2-2 फिल्डर जज कॅच. खूप सुंदर झेल सीमारेषेच्या जवळ होता आणि टिपलेला झेल अजून एक कॅप्टन त्या टीमचे धक्का देत असताना मठी ऐकून दिला. तिसरा बाद होत आहेत विश्वास.
नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये विवेक. धावा फलकावरती आपण फक्त पाहत आहोत त्या 9 धावा. प्रगतीपथावर असताना सध्या तरी तिसरं षटक. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. गोलंदाजी करणारा संघ तुम्ही बघत आहात काल भैरव अंताडे. काय गोलंदाज आहे त्या संघाकडे. तोफखाना आहे गोलंदाजी मधला. पहिल्या मॅच मध्ये अवघ्या 5 षटकांच्या मॅच मध्ये 26 वरती वीर 11 बापसेला त्यांनी थांबवलं होतं. या मॅच मध्ये चमकदार कामगिरी. ऑन साइडला वावला पुन्हा एकदा झेलची संधी. काऊ कॉर्नरचा फिल्डर समोर. हाताची ओंजळ चेंडूवरती योग्यरित्या माहीने टिपलेला झेल. धक्का चौथा. बॅटिंग करणारा मठी ऐकून दिला. विवेक इज गॉन. चेंडू. विकास इज ऑन हॅट्रिक. मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावणारा गोलंदाज आहे. हॅट्रिकची संधी होती. आणखी एक डॉट बॉल आला. काय गोलंदाजी. या ओव्हर मध्ये 2 विकेट आणि धावा फक्त खर्च केल्या त्या 5 धावा. टोटल स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय. 9 विकेट पडलेला असताना 4 बॅटिंग करतोय तो संघ मठी ऐकून दे काल भैरव अंताडेचा विरुद्ध. बऱ्याचशा मान्यवरांची उपस्थिती आपण सकाळपासून या स्पर्धेमध्ये बघितली. उद्घाटन सोहळा प्रसंगी बरेचसे मान्यवर उपस्थित होते आणि सकाळपासून युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट ही वाहिनी या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट करत आहे आणि ऑनलाईन बरेचसे प्रेक्षक आमचा आवाज ऐकत आहेत. आज समालोचन कक्षामधून नितीनजी कान, गौरीशंकर यादव आणि मी समालोचक करण कान. अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण रमेश म्हात्रे सर, सचिन म्हात्रे सर आणि पानसरे सरांना बघत आहोत. आज ज्यांची प्रमुख उपस्थिती आणि सध्या कुंदेचे सरपंच मुकेशजी शेलार साहेब आमच्या सोबत आहेत मंचावरती. आपले सहर्ष स्वागत. कुंदे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो पण सध्या या षटकामध्ये 15 ते 20 धावा आल्या तरी मॅच बनवू शकते आणि त्यासाठी प्रयत्नशील आहेत दोन्ही फलंदाज. ड्रिंक्स ब्रेकची मागणी जेव्हा जेव्हा होते मैदानाच्या आतमध्ये राज मगर राज भाऊ जात असताना पाहायला मिळतो. पाणी हे जीवन असं आपण म्हणतो आणि त्या पाण्याची पूर्तता जेव्हा जेव्हा गरज तेव्हा ते मैदानाच्या आतमध्ये गेले. थँक्यू सो मच. अगोदर खेळलेला टप्पा पडला. चेंडू येतोय त्या अगोदर बॅट फिरली. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. डॉट बॉल. सड पातल बांध्याचा खेळाडू आहे गोलंदाज. अपकमिंग यंग टॅलेंट. काल भैरव अंताडेचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिला डॉट आलेला आहे. 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. धावा फलकावरती आपण बघत आहोत त्या फक्त 9 धावा. पुढे आलाय बॅट लवकर फिरते. चेंडू नंतर येतोय. या गोष्टी जेव्हा जुळतील तेव्हा मोठे फटके येतील. तुम्ही स्टेप आउट जरूर होत आहे. तुमचं स्टेप आउट पद्धत योग्य असायला हवं. बॅट स्विंग योग्य असायला हवा. शॉट सिलेक्शन योग्य असायला हवं. हँड अँड आय कोऑर्डिनेशन योग्य असायला हवं. टायमिंग जुळलं पाहिजे. एलिव्हेट करता आलं पाहिजे तुम्हाला. तेव्हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. यॉर्करचा प्रयत्न होता. एज घेऊन पाहूयात त्याच्या पुढे जातील की त्याच्या खाली राहतील. हो बॅटचा चेहरा उघडला पण चेंडू आणि बॅटचा संपर्क आहे. डॉट बॉल. जर तुम्ही बॉलिंग कार्ड कडे बघितलं तर डॉट बॉलचं पर्सेंटेज तुम्हाला 80% पाहायला मिळते. सिंगल आतापर्यंत आपण बघितलं त्या डावामध्ये सिंगल आलेल्या आहेत त्या फक्त 5 सिंगल आलेले आहेत. उलरले आणखी एक डॉट बॉल. काय गोलंदाजी करतायत. वाह विवेक. वेग प्रचंड विवेक कडे. अचूकता त्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळते आणि खरा गोलंदाज तोच असतो. कर्तृत्वाला तुमच्या वयाची मर्यादा नसते. वयाच्या 16व्या वर्षी राजेश्वराच्या शिवपिंडीवरती आपल्या छत्रपतींनी रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेतली होती. अगदी कोवळ वय 16 वर्ष. एज आहे. विकेट मिळणार नाही. पाईन लेगचा फिल्डर थांबला. येऊन आता उचलून थ्रो करतोय. सेकंडचा कॉल. या वेळेला विकेट मिळेल. सो रनआउटची विकेट पाहायला मिळाली. 1 धाव जोडण्यात आपण धावा फलकावरती निश्चांक तुम्हाला पाहायला मिळतोय. 11 धावा धावा फलकावरती आहेत मठी आई कुंदेचा आणि टार्गेट 12 धावा संख्येचा आपण बघणार आहोत. काल भैरव
अंताडे संघासमोर. लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आपण लगेचच सन्मान करूया कार्यसम्राट सरपंच कुंदे गावचा विकास हा एकच दास मनाशी बागून नेहमीच कुंदे गावाच्या विकासासाठी अग्रेसर असणारं नाव म्हणजे आदरणीय मुकेशजी शेलार साहेब. आपण त्यांचा सन्मान करूयात. मी विनंती करेन गुरुनाथ दादा पानसऱ्यांना आपल्या शुभाचे आपण आदरणीय मुकेशजी शेलार साहेबांचा यथोचित सन्मान करावा. कुंदे गावचे प्रथम नागरिक सरपंच पद भूषवत असताना राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रासाठी असलेली त्यांची चळवळ असलेला जिव्हाळा आज कुंदेचा विकास आपण बघत आहोत, ज्यांच्या माध्यमातून आदरणीय मुकेशजी शेलार साहेबांच्या ठिकाणी सन्मान होतोय. आपली गावची धुरा योग्य नेत्याच्या हातामध्ये असल्यानंतर गावचा विकास होतो यात तीळ मात्र शंका नाही. आदरणीय मुकेशजी शेलार साहेब आपलं मनापासून आभार. पुन्हा आपण आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवावी. त्याचबरोबर आदरणीय संजयजी शेलार साहेब यांचा आपण या ठिकाणी सन्मान करूया. मी पुन्हा एकदा विनंती करेन गुरुनाथजी पानसरे दादांना आपल्या शुभेच्छा आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. महावस्त्र शॉल आणि नेहमी त्यांच्या आठवणीत राहणारी या स्पर्धेची एक आकर्षक ट्रॉफी मोमेंटो. थँक्यू सो मच. पुन्हा मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती आसन ग्रहण करा. मॅच मध्ये झालेल्या 11 धावा 12चा पाठलाग करण्यासाठी आपण बघत आहोत ती आघाडीची जोडी. लवकरात लवकर पाठवा प्लीज. या 12 धावा डिफेंड करत असताना कुठेच खचलेले नाहीयेत. गणपती बाप्पाला आराधना करून पुन्हा एकदा फिल्डिंग साठी तयारी करत असताना आपण बघत आहोत मठी आई कुंदेचे 11 खेळाडू. कोणत्याही कार्याची सुरुवात आपण म्हटली की शुभारंभ प्रसंगी 14 विद्या 64 कलांचा अधिपती त्या गणपती बाप्पाची पूजा करतो, त्याला आराधना करतो, जी आपण या स्पर्धेच्या सुरुवातीलाही केली. आणि तीच सुरुवात आता करत असताना या डावाची करत असताना आपल्याला पाहायला मिळाले मठी आई कुंदेचे 11 खेळाडू. जणू काही तो शिर्डीचा पदयात्रेला चाललेला आहे. मठी आई कुंदेचे आमचे एक्स्ट्रा अतिरिक्त खेळाडू आहेत. प्रत्येकाचा पाठीरागा चाहता वर्ग आपल्याला जरूर पाहायला मिळतो. पण जेव्हा जेव्हा लहान मुलं आपली मॅच पाहायला येतात किंवा मग आपल्याला बॅकअप ते देत असतात, त्यांच्याकडे आपली बॅटिंग झाल्यानंतर बॅट्स ते ठेवतात आवर्जून. त्या गोष्टी आपल्याला आता क्वचित पाहायला मिळतात. अगोदरच्या काळामध्ये या गोष्टी फार व्हायच्या, पण आता प्रेक्षक फार कमी येतात कारण सोशल मीडिया जमाना आहे. सोशल मीडियाचा ऑनलाईन प्रत्येक जण मॅच पाहतो. पण जे प्रेक्षक इथे उपस्थित आहेत त्या सर्वांना माझा सलाम. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. कानिफनाथ क्रीडा मंडळ घोटसई आयोजित केंद्रीय पंचायती राज्यमंत्री चषक 2024च्या पहिल्या पर्वामध्ये 6वा सामना तुमच्या समोर आहे. दुसऱ्या डावाला होती सुरुवात. कालभैरव अंताडे समोर टार्गेट 12 धावसंख्येचं, जिथे मठियाई कुंदे फिल्डिंग करतायत. योगेशजी मगर साहेब पुन्हा एकदा आमच्या व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालेलं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज पॉपअप प्ले मध्ये हितेश आलेला आहे. मला पहिला सामना आठवतो, हितेशने 2 षटकं टाकली होती आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती. पण त्या हितेशला आता इकॉनॉमिकल नाही, किंबहुना मेडन ओव्हर टाकावी लागेल कारण 12 धावा डिफेंड करायच्या. खातं उघडलंय बॅटिंग करणाऱ्या कालभैरव अंताडे संघाचं. डॉट बॉल आहे. जी चर्चा इथे झाली त्यामुळे असं वाटलं की एक धाव इथे बनलेले, पण एकही धाव नाही. लागोपाठचा दुसरा डॉट बॉल आलेला आहे. विकेट हॅट्रिक साठी 500 कॅश प्राइज आहे. कार्यसम्राट सरपंच मुकेशजी शेलार साहेबांकडून लॉफ्ट केलाय. विकेटची संधी असेल. मिड विकेटचे फिल्डर डाऊन दी बॉल ऑस्ट्रेलियन स्टाईल जस्ट कॅच. पहिला धक्का दिलाय. गोलंदाजी तेशरे कालभैरव अंताडेचा फलंदाज बाद होत असताना पहिला आदेश.
पिढीने बरंच काही बघितलेलं आहे. प्रभू श्रीरामांचं मंदिर आपण बघितलं, कोविड काळ आपण बघितला, पॅन्डेमिक सिच्युएशन आपण बघितली, आपण नोटबंदी बघितली, आपण 2006चा महापूर बघितला, 2011चा विश्वचषक भारताने जिंकला तो आपण बघितला, आपण सचिनचा कालखंड बघितला, आपण रन मशीन विराट कोहलीचा कालखंड बघत आहोत, रोहित शर्माचा कालखंड बघत आहोत. भाग्यवान पिढी आपली. सिंगलने खातं उघडत आहे बॅटिंग करणाऱ्या कालभैरव अंताडेचं. 12चं टार्गेट आहे. सहसा सामना सोडला जात नाही, ही फार मोठी गोष्ट आहे. धावा किती असू देत, संघर्ष करणं ही फार मोठी गोष्ट असते. आणि 12 धावा जरी आपल्याकडे असल्या तरी संघर्ष करत आहेत मठी ऐकून देशे गोलंदाज हितेश. ऑनसाइड मारण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्राइक एंडला थ्रो येतोय, रनआउटची संधी, बॉल निसटलाय की इथे स्टंप वरती लागलाय, अंपायर सांगतील. जाऊयात आपण थर्ड अंपायर कडे. डिसिजन आता कंट्रोल रूम कडे असेल. तिसरे पंच या आपण. पानसरे सर प्लीज. बारा धावा जरी असल्या तरी एक एक धाव बनवण्यासाठी संघर्ष करायला लावलाय मठियाई कुंदेच्या गोलंदाजांनी, क्षेत्ररक्षकांनी. ही वृत्ती असावी लागते, संघर्ष तुम्हाला करावा लागतो. जरी माहिती आहे त्यांना की फलंदाजांनी चांगली कामगिरी केली नाही, पण जर गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, क्षेत्ररक्षणाची साथ त्यांना असेल तर या धावा आपण डिफेंड करू शकत आहोत. क्रिकेटमध्ये कोणतीच धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. पाहूया त्या मॅच मध्ये काय घडणार आहे. धावफलकावरती आपण सध्या एक धाव तर बघितलेली, मात्र ही धाव असेल की फलंदाज बाद असेल यासाठी आपण थोडासा वेळ घेतोय. तिसरे पंच पुन्हा एकदा क्षणचित्र बघत आहेत युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट UTC या वाहिनीद्वारे. आणि तिसऱ्या पंचांचा डिसिजन, बॅट्समन आउट. दुसरा धक्का बसलाय कालभैरव अंताडेला. करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा, पण बॅटचा फ्लो येईल अगोदर चेंडू पडल्या बरोबर गेलाय मागे. सो पहिल्या यशस्वी षटकाची सांगताच्या षटकामध्ये एकच धाव आपल्याला पाहायला मिळाली. एक विकेट गोलंदाजाच्या खात्यामध्ये तर एक रनआउटची विकेट पद्धतीने अशा पद्धतीने 2 विकेट पाहायला मिळाल्या. 1 for 2. 18 चेंडूचा खेळ शिल्लक, 11 धावसंख्येची गरज. अठरा चेंडू 11 धावा. चर्चा जरूर सुरू आहे. 12 मध्ये आणखी 10 रन ऍड असल्या तर या मॅच मध्ये फार वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. ते अजूनही पाहायला मिळू शकतं जर या गोलंदाजाने देखील चमकदार कामगिरी केली तर. धावफलकावरती आपण बघतोय त्या सध्या तरी एकच धाव. पुढे 2 विकेट जोडले गेलेले आहेत. स्ट्राइक फलंदाज सुधीरकडे आणि बॉलिंग मार्क वरती सेकंड ओव्हर मध्ये निखिल. बॉलिंग मार्क वरती तुम्हाला पाहायला मिळतोय. 18 चेंडू 11 धावा आहे समीकरण. या मॅच मध्ये आपण बघतोय डीप मध्ये स्क्वेअर लेग, डीप मध्ये मिड विकेट, डीप मध्ये लॉंग ऑन, डीप मध्ये लॉंग ऑफ, डीप मध्ये स्वीपर कव्हर. बॉल बॅक ड्राइव्ह आहे. डीप मध्ये लॉंग ऑनला फिल्डर आहेत. पहिली धाव फार वेगाने, चांगली फिल्डिंग थ्रो येतोय त्या पद्धतीनं इथे धाव घेण्याचा प्रयत्न नसेल. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 2 वरती, 10 धावसंख्येची गरज आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला आता पाहायला मिळतोय तो सतीश.
हार्डलेन बॉल जास्त टेक ऑफ झालाय. इट्स विल बी व्हाईट बॉल. जास्त राईट झाला. हार्डलेनला हिट केलं होतं गोलंदाजाने. तिखट बाउन्सरचा वापर पण त्याचा धूर गोलंदाजालाच लागला. धाव आहे 3. पुन्हा बॉल बॅक ड्राइव्ह लॉंग ऑनचा फिल्डर ऍक्शन मध्ये असेल. फिल्डिंग आताही चांगली. थ्रो थोडा वाईट आलेल्या स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने आपण बघत आहोत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावा तुम्हाला पाहायला मिळतात. 4 टार्गेट असताना 12चं 8 धावसंख्येची अजूनही गरज या मॅच मध्ये. पहिल्या 2 बॉल मध्ये 3 धावा आलेल्या. स्टिकी ठेवला आता धावफलक. जे पहिल्या गोलंदाजाने केलं ते तुम्हाला करावं लागेल. एकच धाव त्याने खर्च केली होती. सिंगल जरी येत राहिला तरी विजयाच्या समीप जाणार आहेत. प्लॅनिंग सुरू आहे. यस्टनचा मागून थर्डमॅनला काढलं त्यांनी. सिली मिडॉन मध्ये तिथून मिडॉनला आता एक फिल्डर पुन्हा येतोय तो पुढे. सिली मिडॉन मध्ये गोलंदाज तयार. हार्डलेन पूल करण्याचा प्रयत्न बिहाइंड द विकेट. विकेट कीपर डाऊन दी बॉल. जगलिंग कॅच ड्रॉप. जरी कॅच पकडले असती तर जरूर इथून प्रेशर वाढणार होतं. जे प्रेशर तुम्हाला क्रिएट करायचा हा एक शब्द मठियाई कुंदेला सामना जिंकून देणार आहे. प्रेशर. जर तुम्ही फलंदाजांवरती प्रेशर क्रिएट करू शकलात तर या मॅच मध्ये तुमचं आव्हान कायम राहील. अन्यथा धावा बनणार आहेत. धावा फलकावरती 5. वेगवान चेंडू ऑफ साइडला हुक केला. गॅप मध्ये बॉल बॅकवर्ड स्क्वेअरला गेला. पहिल्या टप्प्यावरती गेला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. झाला. क्रिकेटमध्ये जितकी रिस्पेक्ट भारतरत्न गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर यांना तितकी यॉर्कर या चेंडूला आहे आणि ती द्यावी लागली फलंदाजाला. धावा फक्त 9. 3 धावसंख्येची अजूनही गरज. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक. 13 चेंडू 3 धावा. अंखरपाडाचे कर्णधार राजेश शिवछत्रपती अंखरपाडा येऊन थांबा. आपण डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन मध्ये चेंडू पहिल्या टप्प्यावरती सीमारेषेच्या बाहेर. अभिनंदन. कालभैरव अंताडे क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करतायत. सो आपलं अभिनंदन. हार्डलक टीम मठियाई कुंदे. खूप चांगला परफॉर्मन्स पहिल्या मॅच मध्ये राहिला. या मॅच मध्ये धावा बनल्या नाही. त्याचा फटका गोलंदाजाने बसला. 12 वरती तितकासे डिफेंड करू शकत नाही. तो प्रयत्न पहिला गोलंदाज हितेशने जरूर केला. मात्र या ओव्हर मध्ये धावा आल्या 11. मॅच फिनिश झाली. अभिनंदन. कालभैरव अंताडेने हा सामना जिंकला आणि हे पारितोषिक जात आहे